नमस्कार प्रेक्षकांनो, सर्वप्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। तर इकडे स्वीटी आणि मकरन किचनमध्ये असतात। स्वीटी डाळ बनवत असते, त्याच वेळी मकरन तिथं आलेला असतो आणि स्वीटीला तो पाठीमागून मिठी मारतो। तेव्हा स्वीटी म्हणत असते, मकरन बस करो ना, ये क्या कर रही है, अभी तक शादी नहीं हुई हमारी। तेव्हा मकरन म्हणत असतो की झाली ना, आता हे दुसरं लग्न आहे आपलं। तेव्हा स्वीटी म्हणत असते, हो बरोबर आहे, पण ते वाले वेगळं होतं आणि हे वालं वेगळं आहे ना, असं स्वीटी मकरनला सांगण्याचा प्रयत्न करत असते। मकरन म्हणत असतो की आता जर आपलं हे दुसरं लग्न म्हणत असेल तर मग एक गोष्ट तू लक्षात ठेव, कारण काहीही झालं तरी हे जर दुसरं लग्न असेल तर आता मग 2-2 वेळा हनीमून पण झाला पाहिजे, असं म्हणत मकरन हा स्वीटीच्या जवळ येत असतो आणि त्याचबरोबर स्वीटीला तो म्हणत असतो की सगळ्या गोष्टी खरंच खूप छानच होत आहेत। आणि मग तो स्वीटीच्या जवळ येत असतो। स्वीटी म्हणत असते, मकरन बस करो ना, कारण आई येईल असं तिचं म्हणणं असतं। तेव्हा मकरन आणि स्वीटी दोघंही तिथं असतात, दोघंही खूप खुश असतात। तेव्हा स्वीटी म्हणते की मकरन मला आठवतच नाही आहे रे, मी याच्यामध्ये डाळीमध्ये तिखट टाकलं का नाही ते, कारण मकरन स्वीटीच्या जवळ आलेला असतो आणि त्याचवेळी स्वीटीला आठवत नसतं। शेवटी स्वीटी पुन्हा एकदा डाळीमध्ये तिखट टाकते आणि विचार करू लागते। इकडे आता सगळेजण जेवायला बसलेले असतात, केळवण असतं आणि त्याचबरोबर खूप छान असं घरातलं आनंददायी वातावरण असतं, सगळेजण खुश झालेले असतात। तेव्हा मग लगेचच मिठू बोलते की आता सगळ्यांनी उखाणा घ्यायचा आहे, म्हणजे या दोघांनी पहिलं उखाणा घ्यायचा, मग केळवणाची सुरुवात होणार आहे। तेव्हा मकरनला सगळेजण आग्रह करतात। तेव्हा मकरन म्हणू लागतो की काय हे स्वीटी, नाव घेतलेलंच आहे। तेव्हा सगळे म्हणत आहेत हे ऐकून पुन्हा मकरन म्हणतो ठीक आहे, सगळ्यांनी आग्रह केला नाव घ्या, उखाणा घ्या म्हणून, तर स्वीटी माझी बायको आणि मी तिचा नवरा, असा साधा सोफा उखाणा इकडे मकरनने घेतलेला असतो। आता मग स्वीटीला म्हणतात की आता तुझा नंबर आहे। सीमा मात्र मध्ये तोंड घालायचा अजिबात थांबत नाही, कारण तिला स्वीटीचं कौतुक होत आहे या गोष्टीचं खूपच राग येत असतो, कारण स्वीटी या घरची लाडकी सून होणार, स्वीटी सगळं स्वतःच्या ताब्यात घेणार या गोष्टीचा खूप राग येत असतो। म्हणून तिने स्वीटीच्या विरोधातच बोलत असते। ती म्हणत असते, तिला माहिती आहे का उखाणा काय असतो ते, आणि तिला तुम्ही उखाणा घ्यायला सांगताय। तेव्हा मात्र सीमा स्वीटीकडे पाहते तर स्वीटी म्हणते की हां मी घेते उखाणा। सासर माझा आहे दूर, माहेर माझं प्रेमळ, आणि त्याचबरोबर तिने खूप सुंदर उखाणा घेतलेला असतो आणि हा जो उखाणा मी घेते तो केळवणाच्या दिवशी, म्हणजे माहेर जे आहे तिचं प्रेमळ आहे आणि हा उखाणा ती केळवणाच्या दिवशी घेते हे त्यात तिनं बोललेली असते। पण केळवण म्हणताना केळवण म्हणलेली असते, म्हणून समीर म्हणतो की ते तेवढं राहिलं, ते केळवण झालं ना, ते चुकलं फक्त, बाकी काही नाही, बाकी छान झालेलं सगळं, हे समीर तिला सांगत असतो। स्वीटीने खूप सुंदर असा उखाणा घेतलेला असतो आणि सगळेजण स्वीटीचं कौतुक करत असतात। मग तिला लगेचच विचारू लागतो तो मक्या म्हणू लागतो की हे कसं आलं तुला, हे कसं काय तुला जमलं। तेव्हा स्वीटी सांगू लागते की हो, आणि मग तिला आठवतं जेव्हा ती आणि त्याचबरोबर शुभा बोलत असतात, कारण शुभाला माहिती असतं की आत्ता प्रोग्राम म्हणजे काय आहे, मी ते सगळं स्वीटीला सांगायचं असतं, म्हणून तिने स्वीटीला सांगत असते। तर सगळेजण तिथं असतात त्यावेळेस शुभा आणि स्वीटी किचनमधून रूममध्ये आलेले असतात आणि त्याचबरोबर स्वीटीने जेव्हा विचारलेलं असतं की केळवण म्हणजे काय असतंय, मग शुभा तिला खूप छान भाषेत सांगत असते की रिश्तेदार असतात ना, रिश्तेदार त्यांना ते बोलवतात, मग कसं सेपरेट बोलवतात, म्हणजे आता तू तुझ्या मम्मीकडे असणार, तिकडची लोक तुमचे रिश्तेदार तुला बोलवणार, त्याचबरोबर इकडचे म्हणजे मकरनचे जे रिश्तेदार आहेत त्याला बोलवणार, पण आता तुम्ही दोघं जण इथे एकत्र आहात ना, मग प्रभाताईने तुमच्या दोघांचं केळवण एकत्र करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यासाठी तिने हा केळवणाचा बेत केलेला आहे। मग तुम्हाला गिफ्ट दिले जातात, छान असं जेवण बनवलं जातं, एकमेकांना घास भरवायचे असतात, उखाणा घ्यायचा असतो, ही आपली प्रथा आहे, हे सगळं शुभा सांगत असते। त्याचवेळी शुभा तिला म्हणते की उखाणा, मग स्वीटीला प्रश्न पडलेला असतो, स्वीटीला जे प्रश्न पडलेले असतात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिला शुभा देत असते। शुभा तिच्याशी खूप प्रेमाने वागत असते, आपल्या चाली रीती परंपरा सगळ्या गोष्टी, जेवण बनवण्याची पद्धत, हे सगळं ती स्वीटीला छान असं समजून सांगत असते आणि तिला म्हणत असते मग उखाणा घ्यायचा असतो, मग उखाणा घ्यायचा म्हणजे काय हा प्रश्न स्वीटीचा असतो। आणि मग शुभा तिला सांगते की उखाणा, मग तिने उखाणा घेऊन दाखवते, उखाणा म्हणजे यमक जुळणं,
स्वीटी म्हणजे राईम्स का. आणि मग त्या पद्धतीने स्वीटीला तिने उखाणा शिकवलेला असतो आणि स्वीटीने सुंदर असा उखाणा घेऊन सीमाची तर बोलती बंद केलेली असते. आणि मग आता पुढचा विधी असतो तो म्हणजे घास भरवणं. प्रत्येक नवरा बायकोने एकमेकांना घास भरवायचा आहे. तर मग मकरन स्वीटीला घास भरवतो. तेव्हा शुभा म्हणते की चांगला खीरपुरीचा घास भरव रे माझ्या सुनेला, कमी पडायला नको काय, गोडाचा घास भरव असं ती सांगत असते. आणि मग मक्या तिला घास भरवतो. स्वीटी मात्र गोड लाजत असते. त्यानंतर आता स्वीटीचा नंबर असतो. तर लगेचच समीर तिला म्हणतो की हां, भगवानचं असतंय ते, भगवानने सांगितलेलं असतंय, भरव घास. स्वीटी पण लाजत लाजत आता मक्याला घास भरवते. मक्या पण खुश असतो, घरातले सगळेजण खुश आहेत. स्वीटी आणि मक्याचा हा केळवणाचा प्रोग्राम खूपच छान असा चालू असतो. पण या सगळ्यामध्ये सीमाला मात्र राग येत असतो. सीमाला ही गोष्ट पटतच नसते की हे दोघं एवढ्या आनंदात का. हाच तिचा मुद्दा असतो की यांनी आनंदात राहिलं नाही पाहिजे. काहीही झालं तरीही हे सगळं जे आहे, ही स्वीटी जी आहे ती माझ्या वरचढ नाही ठरली पाहिजे, तिचं कौतुक नाही झालं पाहिजे, एवढंच तिच्या डोक्यात चालू असतं. आणि मग स्वीटी पण मक्याला घास भरवते. तेव्हा शुभा म्हणू लागते, काय गं केवढा छोटा घास भरवते माझ्या पोराला तू. तेव्हा तिला यशवंत म्हणत असतो, असू दे ना. आणि छान असं सगळ्यांचं केळवणाचं फंक्शन सुरू झालेलं असतं. मग भाजी खूप छान झाली आहे असं काका सांगतात, म्हणजे प्रभाताईंचे मिस्टर असतात ते सांगतात. मग भाजी सीमानं केलेली आहे, बटाट्याची भाजी सीमानं केलेली आहे हे सांगितलं जातं. मग लगेचच शुभा सांगते की स्वीटीनं तिच्या पद्धतीची डाळ बनवलेली आहे आजच्या केळवणासाठी, सगळ्यांनी टेस्ट करा आणि सांगा. आणि मग सगळेजण डाळ टेस्ट करू लागतात. स्वीटी मात्र लाजत असते. तिला बिचारीला कुठं माहिती असतं की त्या डाळीमध्ये काय गोंधळ घातलेला आहे ते. आणि मग डाळ खाल्ल्यानंतर पहिल्यांदा मकरनचा चेहरा पाहण्यासारखा होतो. मकरन म्हणतो की काय आहे हे सगळं, ही डाळ अशी कशी होऊ शकते, हा प्रश्न मकरनला पडलेला असतो. मकरनचं तोंड अगदी बघण्यासारखं झालेलं असतं. मग यशवंत खातो, त्याचबरोबर काका खातात, सगळेजण खातात, समीर खातो. पण कोणाच्या तोंडातून शब्द मात्र बाहेर पडत नाही की ती डाळ तिखट झालेली आहे. मग ती डाळ खायला घेते, ती म्हणजे सीमा. सीमाने डाळ भाताचा घास खाल्लेला असतो आणि जी सीमाला ठसका लागतो ते तिला कळायचंच बंद होतं. कारण सीमाला खूप जोराचा खोकला लागलेला असतो. तिला ती तिखट डाळ आहे ती सहन होत नाही, तिला त्रास होत असतो. आणि मग सीमा लगेचच बोलू लागते की डाळ केली का काय केलं आहे, म्हणजे ह्या डाळीत तिखट टाकलं आहे का तिखटात डाळ टाकली, एवढी चटणी पावडर असते याच्यामध्ये, असं ती बोलत असते आणि खूप चिडलेली असते. तेव्हा लगेचच ती म्हणते की बाबा, ती जी डाळीचा घास आहे ना तो हिला नका खाऊ घालू, सानूला, तिला ते सहन नाही होणार, असं ती बोलायला सुरुवात करते. त्याचबरोबर तिचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी माझ्या सानूला ते नको आहे, असं ती स्पष्टपणे सांगू लागते. इकडे स्वीटी मात्र खूपच नाराज होते. स्वीटीला वाईट वाटू लागतं, कारण हे कसं शक्य आहे, डाळ तर मी स्वतः बनवली होती आणि एवढी खराब म्हणजे एवढी तिखट कशी होऊ शकते, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे स्वीटी मात्र नाराज झालेली असते. सगळेजण डाळ खातात आणि त्यांना सगळ्यांना खोकला लागलेला असतो, हे चालू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे शुभा म्हणते की बाहेरून ऑर्डर करायची काय गरज आहे डाळ. आणि इकडे सीमाचं म्हणणं असतं की समीर बाहेरून डाळ ऑर्डर कर, सगळ्यांसाठीच कर, कारण ही डाळ आपण कोणीही खाऊ शकत नाही, लक्षात येते का तुझ्या, असं ती सांगायला सुरुवात करते. आणि त्याचवेळी सगळ्यांना धक्का बसलेला असतो, कारण ही जी डाळ आहे ती खूपच तिखट झालेली आहे आणि ही डाळ खाणं तेवढं पॉसिबलच होऊ शकणार नाही असं सीमाचं म्हणणं असतं. आणि म्हणून तिने सगळ्यांना सांगू लागते की नाही, ही डाळ खायचीच नाही कोणी. आणि मग शुभा ती डाळ घेऊन किचनमध्ये येते. सोबत तिने घेऊन येते ती म्हणजे स्वीटीला, आणि ती डाळ सगळ्यांच्या वाटेतली डाळ सगळं घेऊन आलेली असते. आणि मग तिथे म्हणू लागते की अगं स्वीटी, पदार्थ चुकतो, बिघडतो, प्रमाण कमी जास्त होतं, त्यामुळं टेन्शन घ्यायची गरज नाही, पण त्या गृहिणीला तो पदार्थ दुरुस्त करता आला पाहिजे. जर त्या गृहिणीला तो पदार्थ व्यवस्थितरित्या दुरुस्त करता आला तर ती खरी गृहिणी आहे, असं तिला सांगू लागते. तिच्या म्हणण्याचा अर्थ हा असतो की काहीही झालं तरीही ही जी डाळ आहे ती चुकली आहे, बरोबर आहे. काय चुकले म्हणजे काय झाले, तिखट जास्त झाले ना, तर आपण त्याला मॅनेज करूया. मग त्याच्यामध्ये ती गूळ खिसून टाकते. त्याचबरोबर ती म्हणू लागते की गूळ खिसून टाकायचा आणि त्याचबरोबर त्या डाळीमध्ये थोडंसं नारळाचं दूध मिक्स करायचं. आणि स्वीटीला सांगू लागते की ही डाळ सुधारली. आणि मग ती डाळ घेऊन आता बाहेर येतात, सगळ्यांच्या ताटामध्ये ती डाळ वाढली जाते आणि सगळेजण कौतुक करू लागतात. काका म्हणतात की खरंच आंबट गोड अशी छान अशी ही डाळ झालेली आहे. तर
शुभा म्हणू लागते, जर भाऊजींनी तुझ्या डाळीचं कौतुक केलं असेल, कारण प्रभाताईसारखी सुगरण आहे, तिच्या हातचं जेवण ते इतके दिवस खात आहेत, तुझ्या डाळीचं कौतुक केलं म्हणजे बस, डाळ ही खरंच खूपच छान झालेली असणार आहे. हे सगळं बोलणं चालू असतं आणि त्याचबरोबर सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. आणि इकडे शुभा सांगत असते की हे जे आहे ना ते खूपच भयानक होत होतं, पण स्वीटीला तिने समजून सांगून सगळ्या गोष्टी छान केलेल्या असतात. सगळेजण स्वीटीचं कौतुक करू लागतात. सीमाला मात्र खूपच राग आलेला असतो. स्वीटी आता तिच्या रूममध्ये जाते आणि शुभा वाट बघून तिच्याकडे येत असते की स्वीटी अजून का आलेली नाही. हा प्रश्न शुभाला पडलेला असतो. अजून चेंज करून झोपायला येते म्हणलेली, ती का आली नाही म्हणून शुभा ही स्वीटीकडे येते. स्वीटी रडत असते. शुभा म्हणते काय झालं, तेव्हा स्वीटी सांगते की ती डाळ माझ्याकडून चुकली, असं व्हायला नको होतं ना, कारण सगळ्यांसाठी मी खूप प्रेमाने बनवलं होतं, पण मी का असं झालं मला नाही कळलं. खरं तर नक्कीच सीमाने त्याच्यामध्ये गोंधळ घातलेला असणार, म्हणून त्या डाळीचा हा सगळा प्रॉब्लेम झालेला असतो. पण शुभा मात्र तिला समजवते, अगं नात्यांमध्ये पण असंच असतं, चढउतार येत असतात, पदार्थ चुकत असतात, पण आज पदार्थ चुकला त्यापेक्षा चुकलेला पदार्थ कसा दुरुस्त करायचा हे तुला शिकता आलं ना, हे महत्त्वाचं आहे. मग इकडे सीमा मात्र प्लेटभर मिरची हिरवी घेऊन बसलेली असते आणि ती वाट बघत असते, कारण तिला बघायचं असतं की सगळेजण माझ्यावर नाव घेतील, म्हणून तिनं सेफ साईड म्हणून त्या मिरच्या खायला सुरुवात करते. कारण तिच्या डोक्यात असं चालू असतं की ही जी मिरची आहे ना ही मी मुद्दाम खात आहे, कारण तुम्हाला सगळ्यांना वाटत आहे ना की ती डाळ मीच खराब केली असेल. पण शुभाने जाताना स्वीटीला एक प्रश्न विचारलेला असतो, तुला साधी डाळ बनवायची होती, मग तुला एवढा वेळ का लागला किचनमध्ये. तर ती सांगत असते की सीमा वहिनीला मदत करायची होती ना, मग त्यांना आलू वगैरे मी सोलून दिलेले आहेत. आता शुभाच्या समोर स्वीटीने सीमाचं सत्य आणलेलं असतं. आणि इकडे उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की यशवंत हा भाऊला भेटायला आलेला असतो आणि तो भाऊला पैसे देत असतो आणि भाऊला सांगत असतो की हे घे हे पैसे. तेव्हा भाऊ म्हणत असतो की हे पैसे कसले आहेत. तेव्हा यशवंतचं असं म्हणणं असतं की हे तुला मी सांगितलेलं ते, पण इकडे यशवंतला भाऊ म्हणत असतात की तू सांग ना तिला, वहिनीपासून का लपवतो हे सगळं. तेव्हा इकडे यशवंतचं असं म्हणणं असतं की नको, आत्ताच नाही सांगायचं तिला, म्हणून यशवंतने शुभापासून लपून एक गोष्ट केलेली असते. आणि शुभा मात्र यांच्या दोघांच्या मागावर येते आणि म्हणते, मुलं तिकडं पतंग उडवत आहेत आणि तुमचं काय चाललं इथं, हे चालू असतं. आणि त्याचवेळी यशवंत इकडे भाऊला हात जोडून सांगत असतो की नको, आत्ताच नको तिला कळायला यातलं काय. नक्कीच गावाकडच्या घराच्या बाबतीत यशवंतने काहीतरी निर्णय घेतलेला आहे, त्याची डागडुगी चालू केलेली असेल. तर शुभा यशवंतच्या मागे येते आणि तेवढ्यातच घरातून किंचाळण्याचा आवाज येतो आणि सगळेजण धावत घराकडे जाऊ लागतात. अचानक काय झालं, कोण किंचाळलं, नक्की कोणाला काय झाले हा प्रश्न पडलेला असतो आणि सगळे धावत घराकडे गेलेले असतात. तर नक्की सीमाला काय झालं आहे का हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलशी कनेक्ट राहा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.